परतवाडा येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींची पोलीस कोठडी 27 एप्रिल रोजी संपल्यानंतर त्यांना अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या आरोपींना कारागृहात पाठविण्यात येणार आहे. या 5 आरोपींपैकी एक आरोपी उज्जेर खान इक्बाल खान याच्या विरोधात नुकतीच 16 वर्षीय मुलीने वेगळी तक्रार दाखल केली होती. या नव्या गुन्ह्याच्या आधारे न्यायालय परिसरातून न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वीच परतवाडा पोलिसांनी उज्जेर खानला पुन्हा अटक केली आहे. या प्रकरणामुळे आरोपीच्या अडचणी आणखी वाढल्या असून त्याला 28 एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या संपूर्ण घटनेमुळे परतवाडा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. कोर्टामध्ये आज अयानसह 4 आरोपींना म्हणजे एकूण 5 आरोपींना आज हजर करण्यात आलं, कारण त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड जो आहे आज संपला. त्यामुळे या 5 आरोपींना एमसीआर मध्ये घेण्यात आले आणि आरोपीमध्ये अयान अहमद, उजेर खान, मोहम्मद साद, तरबेज खान, ऐपाज खान या 5 लोकांना एमसीआर मध्ये पाठवण्यात आले. पैकी आरोपी उजेर खान याच्या विरुद्ध परतवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 300/2026 हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये तपासकामी त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास SIT कडे आहे, गुन्हा क्रमांक 291/2026 आणि तपास जो आहे आरोपीला एमसीआर झालेला आहे, म्हणून काही तपास संपलेला नाही. तपास जे आहे SIT योग्य रीतीने करत आहे आणि साक्षीदार जे आहे त्यांना मिळत आहे त्यामध्ये.